केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। तुम आहे का किसको नमस्कार, मी आहे सय्यद। आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज। 6 जानेवारी रोजी घटना घडली होती। विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मारल्यामुळे त्या कलकांनी अर्ज दाखल केला होता। तर ही एक बाजू 100 पैकी एक बाजू निगेटिव्ह आहे, तर 99 बाजू या शिक्षकाच्या सानिध्यात आहे। जसे की पाहता आपण जे जिल्हा परिषद हायस्कूल आहे, शहागडचे जिल्हा परिषद हायस्कूल हे अगोदर जे आहे वाळवंट होते, वाळवंट आपण त्याला वाळवंट म्हणू शकतो। पण BR खेडकर हे मुख्याध्यापक आल्यानंतर या शाळेचं वृंदावन झालेलं आहे, जेणेकरून या शिक्षकांनी या शाळेत विविध उपक्रम राबवले। आपण पाहू शकता ह्या शाळेचं वाळवंटातून वृंदावन झालेलं आहे, जे की BR खेडकर यांनी केलेलं आहे। शैक्षणिक गुणवत्ता आपण ऑफिसमध्ये पण जाऊन पाहू शकता का ह्या शाळेतील विद्यार्थी त्यांनी कशी मजल मारलेली आहे ऑफिसमध्ये। एक कॅबिन, मुख्याध्यापकाचे कॅबिन आणि वर्ग 10वी परीक्षेत NTSC पात्र झालेले विद्यार्थी म्हणजे पूर्ण जे काही प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी। इकडे बघा तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विश्वसनीय केंद्र, जेणेकरून इकडे बघा 5वी स्कॉलरशिपसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी शेख तला नूरुद्दीन, शेख रिजवान नईम, मकासरे, कृतिक श्रीरंग, वेद रुपाली राधाकिशन असे आपण इकडे पाहू शकता। आपण या ठिकाणी पाहू शकता म्हणजे BR खेडकर यांनी हे इंचार्ज आहेत, त्यांनी मुख्याध्यापकाचा पदभार घेतल्यापासून या शाळेची गुणवत्ता वाढलेली आहे। या शाळेचं नाव लौकिक झालेलं आहे आणि या शाळेत पटसंख्या इतकी आहे की ती एका संस्थेला लाजवेल। BR खेडकर म्हणजे जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा म्हणजे BR खेडकर असं एक तिथं समीकरण निर्माण झालेलं आहे। एक बाजू त्यांच्या विरोधात गेली, तेवढी चूक झाली की त्यांनी विद्यार्थ्यांना मारलं, लेकिन 99 बाजू त्यांच्या बाजूने आहेत। त्यांची काम करून घेण्याची पद्धत, कामाची काम करणे आणि गावातील काही लोक आहेत समजा तर त्यांना विनाकारण हात घेऊ द्यायचं नाही किंवा त्यांना सन्मान द्यायचा नाही। आज त्यांना नडला आणि तोच नडल्यामुळे आज ते त्यांच्याबद्दल तक्रार दाखल झालेली आहे। आज शाळेतले बरेच पालक विद्यार्थी या आपापल्या प्रतिक्रिया देणार आहेत। BR खेडकर या मुख्याध्यापकाच्या बाजूने त्यांची बदली होऊ नये, त्यांना निलंबित करण्यात येऊ नये आणि ते सध्या जे पदावर आहेत मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक, त्यांचं ते पद कायम राहावं यासाठी आज शहागड व पंचक्रोशीतील पालक त्यांच्या बाजूने बोलणार आहेत। आपण त्यांच्या प्रत्येक वेळा घेऊ। मला हे म्हणायचं, आपण जर चौफेर महाराष्ट्र न्यूजवर नवीन असाल, चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करत बेल आयकॉन दाबवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील। BR खेडकर या जिल्हाधिकाऱ्याच्या बाजूने किती जनसमुदाय पालक वर्ग उपस्थित आहेत, ते BR खेडकर यांच्याबद्दल आपले मत मांडणार आहेत, जे की त्यांची बदली होऊ नये, त्यांचं निलंबन होऊ नये आणि ते त्यांच्या कायम राहावेत। ते आहेत म्हणून जिल्हा परिषद शाळा आहे। आज जिल्हा प्रत्येक विद्यार्थी हुशार आहे। या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या इतकी आहे की एका संस्थेला लागू शकते। आज जर BR खेडकर या मुख्याध्यापकामुळे प्रत्येक पालक आपला पाल्य या शाळेत टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे। बरेच पालकांनी खाजगी संस्थांमधून आपल्या मुलांची नावे काढून या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये टाकलेले आहेत। एक साधा उदाहरण आहे। आता आपण पालकांची बोलूया, पालकांची, नागरिकांची आणि पदाधिकाऱ्यांची। यामध्ये काही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी सुद्धा आहेत। मी सर बोलणार। आपलं नाव? सर कुरेशी माझं नाव आहे। आपल्याला मला म्हणायचं 6 जानेवारीची जी घटना घडली त्याबद्दल समजा 100 पैकी एक बाजू सरच्या बाजूने चुकीची ठरली, त्याची मारल्यामुळे
त्यांनी मारलं पण काही चुकीचं नव्हतं, ते विद्यार्थ्यांना काही येत नव्हतं त्यांनी मारलं असं लोकांचं म्हणणं आहे. आणि 99 बाजू सरांच्या बाजूने आहेत, जसं की शाळेची गुणवत्ता, शाळेचा परिसर आणि त्यांचे काम करून घ्यायची पद्धत. तर आपलं सरबद्दल काय म्हणणं आहे? सरबद्दल आमचं एवढंच म्हणणं आहे का सर्व पूर्वनियोजित जागेवर त्यांची त्या जागा त्यांनाच द्यावी व त्यांनी जे ते आल्यापासून जे डिसिप्लिन शहागडच्या जिल्हा परिषद हायस्कूलला आलेलं आहे ते म्हणजे त्यांनी नाव लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करून दाखविलेली आहे. तरी माझं असं म्हणणं आहे की खेडकर साहेबांना त्यांच्या पदावर पूर्व रुजू करून जिल्हा परिषद शाळेत अवगत करावं. आता तुम्ही म्हटले पण तुम्हाला एवढं बोलून जमणार नाही. तुम्हाला सगळ्या पालकांना पदाधिकाऱ्यांना लेटर हे करून तुम्हाला गोंदी पोलीस स्टेशन आणि शिक्षण विभागाला द्यावं लागणार आहे, कारण ते बोलून चालणार नाही. आपलं नाव? बाप्पासाहेब रामचंद्र खरात, शहागड ग्रामपंचायत सदस्य माझी आई आहे आणि आम्ही ग्रामपंचायत सुद्धा जोडलो आहे यासाठी, कारण की हे सर असल्यामुळे मुलीचं जे प्रमाण होतं ते अति जास्त वाढलं. कारण का की मुली सुरक्षित वाटू लागल्या आम्हाला. बरोबर आहे, कारण जिल्हा परिषद अगोदर मुली जर पाठवायच्या म्हणले जिल्हा परिषद शाळेत तर थोडं लोक चलबिचल होत होते आणि मुलींचं ऍडमिशन ते खाजगी संस्थेत करत होते. बरोबर, पण हे शिक्षक आल्यापासून चांगल्यांना वर आतमध्ये प्रवेश नाही. जेव्हा शिपाई येईल लॉक खोलन तेव्हा आतमध्ये येईल, नाही तर सहजासहजी कोणी आतमध्ये येऊ शकत नाही. बरोबर बरोबर, तुमचं काय मत आहे अजून? तर हे त्यांचं इतकं अति सूक्ष्म दृष्टिकोनातून परिसर सगळा हे करायचं, स्वच्छ स्टॉप बी त्यांच्या याच्यातच राहायचा, मुलं बी 10च्या आतमध्येच सगळे पाहिजेत असं त्यांचं डिसिप्लिन असायचं. म्हणजे मुलांच्या बाबतीतच नाही, तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. शिक्षक सुद्धा 10 मिनिट जर उशिरा आला तो गेटच्या बाहेर थांबणार, बाहेर लगे लॉक करायची, त्याला आतमध्ये यायचं परमिशन नव्हतं. नाही, म्हणजे विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षकांना सुद्धा पनिशमेंट होती. आणि परत त्यात रविवार सुद्धा पाहत नव्हते ते, रविवारी सुट्टी असतानाही बी मुलाचे क्लास घ्यायचे. आणि बाहेर जे वातावरण असायचं इतरत्र मुलांचं काही म्हणजे काही जे डवळा मुलं होते म्हणजे बाहेर थांबायचे ते थांबून देत नव्हते. बरोबर, पोलीस डिपार्टमेंटला बोलून हे करून ते एकदम व्यवस्थित करायचे. आणि म्हणूनच आजपर्यंत गाववाल्याला हो, खेडेगावचे मुलं हो, आज मुली पाठवायला लागलेत. बरोबर, नाहीतर हे बंद झालं होतं. आणि त्यांच्या प्रतिमुळंच, उत्कृष्ट प्रतिमुळं आज ही परिस्थिती शहागडच्या जिल्हा परिषद हायस्कूलची. आणि परत जिल्हा पातळीवर 4थ्या क्रमांकाची उत्कृष्ट शाळा म्हणून बातमी सुद्धा आहे. शाळेचं नाव लौकिक आहे, नाव लौकिक जिल्ह्यामध्ये. आता खेळकरी तुम्हाला काय म्हणणं आहे सरांच्या बाबतीत? सरांच्या बाबतीत आमचं असं म्हणणं आहे की आमचे खेड्यापाड्यामधून लोकं शाळा देतात. आता आमचं तालुका गेवराई आहे. आम्ही इथं विद्यार्थी कशामुळे टाकलेले आहेत की शिक्षक आणि ते हेडमास्टर एवढे म्हणजे जबरदस्त आहेत की आमच्या मुलीला एकदम सुरक्षित आहे. बरोबर, फक्त खेडकर सरांमुळे इथं आवारामध्ये एकही मुलगा असं म्हणजे कोणी भिकारी कोणी म्हणजे पुढे खाणार आहे ते पुढे इथं आढळत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण खेडकर सर यायच्या अगोदर इथली परिस्थिती अशी होती का प्रत्येकाने मुलांचे टोळके असायचे, पण ते 18 पकड. आणि जेव्हापासून खेडकर सर आले तेव्हापासून इथं कोणी फटकत नाही, शाळा चालू आहे का म्हणजे हे सुद्धा कळत नाही. म्हणजे पुलावर एवढे सर्वांचं शाळा करून सुद्धा पुलावर जाऊन त्या पोरांना तुम्ही आमच्या मुली शाळा कोणी थांबायचं नाही, गेटवर कोणी थांबायचं नाही. म्हणजे अशी कसलीही प्रकारची मुलीला आमच्या दुकानात आजपर्यंत. आणि आज ह्या शिक्षकासाठी आम्ही जे नाही प्रपोषण करणार, आम्हाला शिक्षक पाहिजे. मी तुम्हाला अगोदर म्हणलो 99% बाजूला आहे, तेवढी चूक झाली त्यांच्याकडून, त्यांनी ती मान्य पण केली आणि ते साहजिकच आहे. तरी सुद्धा काही कारणास्तव त्यांच्या विरुद्ध तक्रार झाली, ती मागा घेता येऊ शकते, कारण त्याला तितकं जनसमुदाय तितक्या मागण्या पाहिजेत. आज तुम्ही इथे जमलात तशा तुमची गरज पोलीस ठाणे, जिल्हा परिषद, शैक्षणिक विभागात पाल्ले व गावकरी यांचं आम्ही सार्वजनिक निवेदन सहाय्याने ते सादर करणार आणि ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा देणार. सीओ मॅडमकडे आम्ही जाणार.
आम्हाला नाही तू किती विद्यार्थी आहे? 9वीचा विद्यार्थी अच्छा. खेडकर खेडकरचे मुख्याध्यापक आहेत ते तुम्हाला कोणत्या विषयाला शिकवतात? मराठी विषयाला शिकवतात. त्यांच्याबद्दल तुझं काय मत आहे? ते चांगलं शिकवतात. ते कोणाला काय गलतीवर आणतात ते नाही म्हणजे तुला म्हणायचं विनाकारण कोणाला मारत नाही. नाही ना गलती असली तर आमची रस नाही केलं, अभ्यास नाही केला तर हिंदीत बोलू आणते. शकतो. हिंदीत बोलू शकतो. हिंदी में बात करते ते अभ्यास तुला हिंदी मराठी बोलायची बोली मराठी भाषा बोलत होतो. सर चांगले ते आता बाहेर कोणी थांबत असल्या 10च्या आत पोरग शिक्षक. ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.